भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे गेल्या आठवडाभरापासून या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. सुरुवातीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री अशा आशयाच्या लागलेल्या बॅनर्समुळं पंकजा मुंडे चर्चेत होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करत त्यांनी केलेलं विधान आणि आता राजकारणाचा कंटाळा आलाय असं वक्तव्य केल्यामुळं त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. त्यानंतर आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर त्यांना थेट काँग्रेसकडून खुली ऑफर दिली. पण गेल्या आठवडाभरात अशा कोणत्या घडामोडी घडल्या ज्यामुळे पंकजा मुंडेंची मुख्यमंत्री म्हणून पुन्हा चर्चा होतीये? पंकजा मुंडे राजकारणातून एक्झिट घेण्याचं वक्तव्य का करतायत आणि पंकजा मुंडेंना काँग्रेसनं ऑफर दिली असली तरी त्या कोणत्या समीकरणामुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. सगळ्यात आधी बघूया या चर्चेची नेमकी सुरुवात कुठून झाली. 26 जुलैला पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स बीड आणि परळी परिसरात झळकले. या बॅनर्सवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचा मजकूर होता. आता हा शब्दप्रयोग पंकजा मुंडेंच्या बाबतीत नवीन नाही. जवळपास 10 वर्षांपूर्वी पुण्यातल्या भारतीय विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी राज्यातल्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या विधानानंतर पंकजा मुंडेंना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली होती. पंकजा मुंडेंना भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षात अशा घोषणा अडचणीच्या ठरल्या आणि काही दिवसातच त्यांच्याकडून महत्त्वाचं खातं काढून ते राम शिंदेंकडे सोपवण्यात आलं. पुढे 29 सप्टेंबर 2019 रोजी बीडच्या सावरगाव घाट इथं दसरा मेळावा झाला. या दसरा मेळाव्यात भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाषण द्यायला उभे राहिले आणि तेव्हा मुंडेंच्या समर्थकांनी घोषणा दिल्या. या घोषणांमुळे पुन्हा एकदा भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याचं बोललं गेलं. त्यावेळी पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपण मुख्यमंत्री पदावर कधीही दावा केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता पुन्हा जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागले होते. विशेष म्हणजे या बॅनर्सवर भाजपचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा, नितीन नवीन यांचे फोटो होते. पण राज्यातले नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब होता. एकदा तोंड पोळल्यानंतर पंकजा मुंडे स्वतः अशी बॅनरबाजी आपल्या कार्यकर्त्यांना करायला सांगतील याची शक्यता कमीच. पण मग हा खोडसाळपणा नेमकं कोण करतंय याची चर्चा राजकीय वर्तुळात व्हायला लागली. या बॅनरबाजीनंतर काही दिवसांतच पंकजा मुंडेंनी स्वतःच एक सूचक आणि भावनिक वक्तव्य केलं. बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा इथं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित उपस्थिती लावली. या व्यासपीठावरून बोलताना पंकजा मुंडे यांनी वयाच्या 24व्या वर्षी राजकारणात प्रवेश केल्याचं आणि आता 48 वर्षांच्या प्रवासानंतर राजकारणाचा अक्षरशः कंटाळा आल्याचं विधान केलं. याच कार्यक्रमात थोड्या दिवसांनी दुसऱ्या एका व्यासपीठावर बोलताना त्यांनी आणखी एक महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, राजकारणात येऊन मला 24 वर्ष झाली आहेत. जर राजकारण माझ्या मनासारखं किंवा विचारांसारखं वाटलं नाही तर जसा समृद्धी महामार्गाला बाहेर पाडण्यासाठी एक्झिट आहे तसंच मलाही वेळोवेळी राजकारणातून एक्झिट घ्यावा किंवा निवृत्त व्हावं असं वाटतंय. मात्र त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केलं की समोर जमलेला अलोट जनसमुदाय आणि जनतेचा उत्साह पाहिला की मला पुन्हा नव्यानं उभारी मिळते. राजकारणातल्या अंतर्गत घडामोडींवर सूचक टोला लगावताना त्या म्हणाल्या, कोणी कितीही प्रयत्न केला तरी कोंबडा झाकल्यानं सूर्य उगवायचं थांबत नाही. हे वक्तव्य केवळ थकवा किंवा कंटाळा व्यक्त करणारं नव्हतं तर त्यामागं पक्षांतर्गत काहीतरी नाराजी किंवा संघर्ष दडलेला असू शकतो असा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जातोय. जनतेचं प्रेम आणि पाठबळ ही आपली खरी ताकद असून तीच पुन्हा लढण्याची प्रेरणा देते असं त्यांनी सांगितलं आणि भाषणाचा शेवट केला. आणि शेवटी त्यांनी एक भावनिक आवाहनही केलं, मला सत्तेत नाही तर तुमच्या मनात राहायचंय. आता या दोन्ही घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली आणि ती म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना दिलेली थेट ऑफर. पंकजा मुंडे यांच्या समृद्धी महामार्गाच्या एक्झिटच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की पंकजा मुंडेंनी ओबीसींचं नेतृत्व करावं, भाजपमधून बाहेर पडावं, महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष तुम्हाला पूर्ण साथ देऊ. यानंतर पत्रकारांनी वडेट्टीवार यांना थेट प्रश्न विचारला की पंकजा मुंडे यांनी खरंच भाजप सोडली तर काँग्रेस त्यांना पक्षात घेणार का? यावर वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पंकजा मुंडे जर भाजपमधून बाहेर पडल्या तर आम्ही त्यांना 100% काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ. एवढंच नाही तर वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्या मनस्थितीबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले की त्यांना जर असं वाटत असेल की पक्षात योग्य न्याय मिळत नाही, कुटुंबाच्या त्यागाला काही महत्त्व दिलं जात नाही आहे तर
त्या नैराश्यातूनच त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे विधान केलं असावं. मात्र याच वेळी वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना विनंती केली की त्या सक्षम आणि मोठ्या ओबीसी नेत्या आहेत, त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्यासारखं टोकाचं पाऊल न उचलता बिनधास्तपणे भाजपमधून बाहेर पडा आणि राज्यात ओबीसी समाजाचं नेतृत्व करा. आता काँग्रेसनं ऑफर दिली असली तरी पंकजा मुंडे नेमक्या कोणत्या समीकरणामुळे मुख्यमंत्री होऊ शकतील यासाठी त्यांचा भाजपमधील गेल्या काही वर्षांतला प्रवास समजून घेणं गरजेचं आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा चुलत भाऊ धनंजय मुंडेंकडून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या राजकारणातही बॅकफुटवर गेल्या. विधान परिषद आणि राज्यसभेच्या अनेक संधी येऊनही त्यांचा पक्षाकडून विचार झाला नाही. तब्बल 5 वर्ष त्यांना राजकीय वनवास सहन करावा लागला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राज्यात निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 6,000 मतांच्या फरकानं त्यांचा पराभव झाला. तरीही पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि मंत्रिपदही बहाल केलं. वरिष्ठांची नाराजी दूर करत त्यांनी हळूहळू पुनरागमन केलं असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील नेत्यांशी त्यांचं चांगलं ट्युनिंग जुळल्याचं दिसून येतंय. गेल्या 2 वर्षांत बीडमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं. मात्र याच काळात भाजपनं पंकजा मुंडे यांना पाठबळ दिलं. असं असलं तरी सध्या पंकजा मुंडे मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती आहे का? तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील अशी चर्चा होती. मात्र त्यावरही आता पडदा पडलाय. त्यामुळं जर होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळाली तरच महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र यामध्ये अनेक किंतु परंतु आहेत. बरीच राजकीय समीकरणं जुळून आणावी लागतील, तेव्हा फडणवीसांच्या मागं भाजपचा दुसरा नेता मुख्यमंत्री होऊ शकतो. यामध्ये पंकजा मुंडेंना पक्षामध्ये अनेक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र फडणवीस दिल्लीला जातील याची सध्या तरी सुतराम शक्यता नाहीये. राहिला प्रश्न काँग्रेसच्या ऑफरचा, तर वडेट्टीवार यांच्या बोलण्यावरून त्या काँग्रेसचा विचार करतील अशी शक्यता नाही, कारण त्यांचा राजकीय DNA भाजपचा राहिलेला आहे. त्यामुळं काँग्रेसच्या ऑफरवर खुद्द पंकजा मुंडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.